नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आज आपण स्वस्थ वृत्तचा खूप महत्त्वाचा पॉइंट पाहणार आहोत। स्वस्थ वृत्तमध्ये पेपर कसा प्रेझेंट करायचा। पेपर प्रेझेंटेशन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण की तुम्हाला फक्त उत्तर येऊन चालत नाही, तर त्याबरोबर ते प्रेझेंट करता आलं पाहिजे, ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे। दोन मित्र सारखाच अभ्यास करतात, तरी सुद्धा एकाला जास्त मार्क्स पडतात। असं का होतं? असं होण्याचे दोन कारण असू शकतात। एक तर त्याची हँडरायटिंग आणि दुसरं त्याचं पेपर प्रेझेंटेशन त्याला जमतं। तर आता तर हँडरायटिंग बदलू शकत नाही, एवढा वेळ सुद्धा आपल्याला नाही। आता आपण काय करायचंय, पेपर व्यवस्थित प्रेझेंट करायचा आहे। स्पेसिफिक आपण स्वस्थ वृत्तमध्ये बघूया की कशा पद्धतीने पेपर प्रेझेंट केला जातो, ज्यामुळे की आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहेत। जेवढं तुम्ही एक्झामिनरची कमी चिडचिड कराल, तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत। किंवा काही मुलं काय करतात, खूप छोटे छोटे अक्षर काढतात, किंवा काय करतात, काही जण खूप मोठं अक्षर काढतात। यामुळे काय होतं की एक्झामिनर जो आहे, एक्झामिनरच्या जी स्क्रीन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती की आपले ऑनलाईन स्कॅन होतात पेपर, आणि एक्झामिनरच्या स्क्रीनवरती कमीत कमी 4 ते 5 मिनिट आपला क्वेश्चन पेपर असतो। तर यामध्ये आन्सर शीट असते। तर यामध्ये जेव्हा तो एक्झामिनर बघतो, तर तेव्हा त्याला आपल्याला कमी मुद्द्यात सांगायचं असतं की आपल्याला नेमकं काय म्हणायचंय। जेव्हा आपण पेपर व्यवस्थित प्रेझेंट करतो, तेव्हा त्याला एकदम सुटसुटीत दिसतं आणि आपल्याला मार्क्स सुद्धा जास्त मिळतात। त्यामुळे आपल्याला बघायचं की स्वस्थ वृत्तमध्ये स्पेसिफिक कशा पद्धतीने पेपर प्रेझेंट केला जातो। तर बघूया, आपल्याला पहिला आपण बघूया एमसीक्यू। एमसीक्यू मध्ये काय मुलं चुका करतात, तर एमसीक्यू आपल्याला लास्टच्या 30 मिनिटांमध्ये देतात आणि खूप गडबड असते, आणि त्यामुळे काय करतात मुलं, फक्त ऑप्शन लिहितात, म्हणजे ए लिहितात फक्त, किंवा बी लिहितात, किंवा सी लिहितात। तर हे अशा पद्धतीचे फक्त ऑप्शन लिहून येतात, आणि नंतर घरी आल्यानंतर विचारतात की सर मी फक्त एच लिहिलंय, फक्त बीच लिहिलंय, पुढे त्याचं पूर्ण उत्तर लिहिलेलं नाही, तर मला मार्क्स मिळतील किंवा नाही मिळणार। तर मग मुलांना टेन्शन यायला लागतं। त्यामुळे ही चूक आपल्याला आज करायची नाहीये। या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला लक्षात ठेवायचंय की ए लिहिलंय, तर एच्या पुढे पूर्णतः ऑप्शन त्याचं लिहायचं आहे। म्हणजे कसं, तर बघा, जसं की आपल्याकडे क्वेश्चन आहे, खालीलपैकी स्तंभामध्ये कशाचा समावेश होत नाही, कशाचा समावेश होत नाही विचारलं। तर यामध्ये आता ऑप्शन ए ला आहे निद्रा, ऑप्शन बी ला आहे आहार, ऑप्शन सी ला आहे ब्रह्मचर्य, आणि ऑप्शन डी आहे व्यायाम। तर आपल्याला माहिती आहे, त्रयस्तंभामध्ये कशाचा समावेश होत नाही, तर या ठिकाणी व्यायामाचा होत नाही। म्हणजे त्रयस्तंभामध्ये निद्रा, आहार, ब्रह्मचर्य याला आपण त्रयस्तंभ म्हणतो, आणि या ठिकाणी हा जो आहे व्यायाम, याचा त्रयस्तंभामध्ये समावेश होत नाही। म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। तर मग आपण कसं लिहिलं पाहिजे, तर डी असं लिहिलं पाहिजे, आणि डी च्या समोर व्यायाम हे सुद्धा लिहिलं पाहिजे। यामध्ये पूर्ण ऑप्शन आपल्याला लिहायचं आहे। आलं लक्षामध्ये? एमसीक्यू मध्ये काय चूक करायची नाहीये। तर यामध्ये जे काही ऑप्शन आहे, हे डी च्या पुढे पूर्ण त्याचं लिहायचं आहे, जे काही असेल ते। व्यायाम या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी व्यायाम आपण लिहिलेला आहे। तर लास्टच्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला सगळं एमसीक्यू दिले जातात, त्यामध्ये गडबड करायची नाहीये, व्यवस्थित पूर्ण लिहून यायचंय, व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करायचंय। तर हे झालं एमसीक्यू बद्दल। आता आपण बघूया एसीक्यू कशा पद्धतीने लिहायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन पेपर असतो। यामधला जसं की आता पहिला या ठिकाणी एसीक्यू दिलेला काय आहे, नियमाची तत्वे, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नियम। तरी हे नियम सांगितले, तर नियम बद्दल आपण मग कसं लिहिणार, तर यामध्ये आपण लिहिणार एसीक्यू। आता एसीक्यू जेव्हा आपण लिहू, तेव्हा त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन सुद्धा लिहू शकतो। आता नियम विचारलेला आहे, तर नियम कशामध्ये असतात आपल्याला माहित असायला हवं। तर हे अष्टांग जे योग सांगितले, जे अष्टांग योगामध्ये नियम सांगितलेले आहे। तर मग आपण या ठिकाणी एक लाईन ऍड करू शकतो की जे काय अष्टांग योग आहेत, आचार्य पतंजली यांनी अष्टांग योगाचं वर्णन करताना खालीलपैकी या ठिकाणी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे काही अष्टांग सांगितलेले आहेत। तर मग त्यामधलं जे नियम आहे, हे नियम आपल्याला स्पेसिफिक लिहायचं आहे। त्यामुळे एक वर आपण लाईन ऍड केली, त्यानंतर आपण काय केलं, त्याची व्याख्या, असा व्याख्या हा शब्द लिहिला, आणि व्याख्याला काय केलं, असं ब्रॅकेट केलं, त्याला असा बॉक्स केला। आता याच्या पुढे आपण त्याची व्याख्या लिहितोय। तर व्याख्या काय आहे नियमाची, तर नियम म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जे काही सकारात्मक आचरण करायचे, त्याला आपण नियम म्हणतो। तर ही एक व्याख्या लिहिली आपण। त्यानंतर व्याख्या लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, जे काही त्याची तत्वे होती, तर ही तत्वे लिहायची। आपल्याला काय विचारली, नियमाची तत्वे,
म्हणजे आपण नियमाची तर व्याख्या लिहिली, आता तत्वे किती सांगितले नियमाची, तर एकूण 5 तत्वे सांगितलेली आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 5 जे आहे, या 5 ला सुद्धा असा बॉक्स करू शकतो छोटा. तत्वाला आपण बॉक्स केलेला आहे ऑलरेडी. आता या तत्वाचा एक श्लोक सुद्धा लिहायचा आहे. हा श्लोक काय सांगतो बघा, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि नियम. हा तर हा श्लोक लिहिला. श्लोकाला परत तुम्ही असा बॉक्स सुद्धा करू शकता किंवा याला असं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर यामध्ये असं लिहिल्यानंतर या ठिकाणी त्याला खाली त्याचं रेफरन्स सुद्धा लिहायचा आहे. म्हणजे जरी तुम्हाला पूर्ण वाक्यात आठवत नसेल, म्हणजे पतंजली योग सूत्रामध्ये कितवा श्लोक आहे, कितवा अध्याय जरी आठवत नसेल तर नो प्रॉब्लेम, फक्त खाली त्याचा रेफरन्स लिहा. पतंजली योग सूत्रामध्ये हा श्लोक सांगितलेला आहे. तर बघा आपण किती व्यवस्थित लिहिलं. पहिलं आपण व्याख्या लिहिली, व्याख्याच्या अगोदर सुद्धा आपण एक पॉइंट ऍड केला, म्हणजे अष्टांग योग सांगितली, अष्टांग योगाचे आपण नाव लिहिले, त्यामध्ये पहिले नियम आहे, मग नियमाबद्दल आपल्याला विचारलं, नियमाबद्दल लिहायचे, नियमाची व्याख्या लिहिली आपण, नंतर तत्व ही 5 सांगितलेली, त्यानंतर आपण त्याचा श्लोक लिहिला. श्लोक लिहिल्यानंतर एक डायग्राम सुद्धा आपण काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीचे नियम जे आहेत यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. बघा किती सुटसुटीत दिसलं. एक्झामिनरने हे डायग्राम बघितल्यानंतर त्याला लक्षात येईल की मुलांना हे सगळं माहिती आहे, त्यामुळे तो पुढचं तुमचं वाचत सुद्धा बसणार नाही. ही डायग्राम पाहूनच तुम्हाला तो मार्क देईल. आता त्यानंतर आपण नियमाचे प्रकार जे आहेत, हे नियमाचे प्रकार किंवा आपण नियमाचे तत्व म्हणू शकतो, तर ही तत्व लिहायची आहेत आपल्याला, एक एक लिहायचे आहेत. हे तर प्रॉपर मुद्द्यानुसार लिहायचे. पहिलं आपण शौच लिहिलं, त्याला आपण असा बॉक्स केला. शौचच्या पुढे काय, शौच म्हणजे नेमकं काय, तर ते आपण लिहिलं, म्हणजे शरीर आणि मनाची स्वच्छता राखणे. त्यानंतर संतोष, संतोषला असा बॉक्स केला. त्यानंतर संतोष म्हणजे नेमकं काय असतं, प्राप्त परिस्थितीत समाधान मानणे, हे आपण लिहिलं. त्यानंतर तप म्हणजे काय, तर संयम, शिस्त, कर्तव्य पालन करणे, हे आपण लिहिलं. त्यानंतर स्वाध्याय म्हणजे काय, स्वाध्यायाला असा बॉक्स केला, त्याच्या पुढे त्याची डेफिनेशन लिहिली. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन लिहिली त्याला बॉक्स करून. अशा पद्धतीने आपण मुद्देसूद ते एसक्यू कव्हर केलेला आहे. यामध्ये तुम्हाला 1 ते 2 पेजेसमध्ये मोस्टली सर्व तुमचा या ठिकाणी एसक्यू कव्हर होऊन जाईल. तर बघा या ठिकाणी मी लिहून सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, की नियमाची जे तत्व आहेत ही जर तुम्हाला विचारली तर या ठिकाणी एक लाईन तुम्हाला ऍड करायची आहे, जी की या ठिकाणी ऍड केली, ची राहून गेली. तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की अष्टांग योग जे आहे ते आचार्य पतंजली यांनी अष्टांग योगाचे वर्णन केलेले ती खालील प्रमाणे. मग 8 नावं लिहायचे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आणि त्यामधले जे नियम आहे या नियमाला आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स करायचं आहे. आता हे बॉक्स केल्यानंतर आपल्याला नियमाची तत्वे विचारलेली आहे, ही नियमाची तत्वे लिहायची आहे. त्यानंतर त्याची पुढं व्याख्याला असं आपण बॉक्स केला, व्याख्या लिहिली पुढं. त्यानंतर तत्वाला बॉक्स केला, 5 आपण दाखवली, 5 ला हायलाइट केलं. त्यानंतर हा श्लोक लिहिला. या श्लोकाला तुम्ही असा पूर्णतः बॉक्स सुद्धा करू शकता तुमच्या मनाने. त्यानंतर याला आपण खालीचा रेफरन्स सुद्धा लिहिला. त्यानंतर ही एक छोटी डायग्राम सुद्धा काढून घेतली. त्यानंतर आपण काय केलं, हे जे काही आपले नियमाचे प्रकार होते, ते नियमाचे प्रकार आपण एकदम व्यवस्थित मुद्देसूद लिहिलं. जर शौच लिहिलं, शौचला आपण ब्रॅकेट करून घेतलं, याला आपण बॉक्स करून घेतला. त्यानंतर त्याचा पुढं त्याचा अर्थ लिहिला, मिनिंग लिहिला. संतोषचा पुढं त्या ठिकाणी अर्थ लिहिला, तपाचा अर्थ लिहिला, स्वाध्यायाचा अर्थ लिहिला, ईश्वर प्रणिधानचा अर्थ लिहिला. या सगळ्यांना आपण बॉक्स केला. त्याचबरोबर त्याचं पुढं मुद्देसूद असा व्यवस्थित बाण दाखवून त्या ठिकाणी काय केलेला आहे, अर्थ लिहिलेला आहे. तर हे सगळं होतं एलक्यू बद्दल. एक तुम्हाला जो काही मॉडेल एसक्यू अशा पद्धतीने लिहिला जातो हे तुम्हाला सांगितलं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर लिहिला तर ते एकदम व्यवस्थित वाटेल. तुम्ही सुद्धा बघा, जे काही मुलं काय करतात, नुसता पॅराग्राफ लिहिल्यासारखं लिहितात. मग ते काय एक्झामिनरला ओळखू यायला थोडासा वेळ लागतो किंवा दिसत नाही. जसं की पॅराग्राफ मध्ये ह्या गोष्टी तुम्ही लिहिणार असतील तर ह्या दिसणार आहेत का व्यवस्थित, किंवा याला ब्रॅकेट नाही केलं, पूर्णतः एका ओळीखाली खूप खूप चिटकून गोष्टी लिहिल्या तर ते व्यवस्थित लक्षात येणार नाही. डायग्राम नाही काढली तर हे काय म्हणायचं आहे नेमकं, मुलांना कमी शब्दात जास्त आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीचे फ्लो चार्ट, डायग्राम, अंडरलाईन, ब्रॅकेट, त्याला अशा पद्धतीचे आपण जेव्हा करू तेव्हा आपला तो व्यवस्थित प्रेझेंट होणार आहे. एलक्यू जर लिहायचं असेल सेम आपले एसक्यूचा जो फॉर्मॅट आहे सेम तशा पद्धतीचा लिहायचा आहे. पहिल्यांदा जर आपल्याला तो क्वेश्चन वाचायचा आहे, नेमकं काय म्हणायचं आहे क्वेश्चन मध्ये ते आपल्याला समजून घ्यायचे. कारण की जर तर्कसंग्रहानुसार प्रकार विचारले, आता या ठिकाणी पदार्थ नाही, स्वस्त वृत्तमध्ये काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे तोच क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे.
त्यानुसारच लिहायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ पेजेस डिपेंड अपॉन क्वेश्चन. आता खूप मुलं विचारतात की क्वेश्चन मध्ये किती, एका क्वेश्चनला किती आपण पेजेस लिहिले पाहिजे. तर त्या कंटेंटवरती डिपेंड आहे. त्याचं कंटेंट किती आहे. तरी सुद्धा एसीक्यू साठी कमीत कमी 2 पेजेस तरी आपले भरले पाहिजे आणि एलक्यू जो आहे, एलक्यू आपण 4 पेजेस मध्ये लिहायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर यामध्ये सुद्धा एसीक्यू सारखाच आपल्याला लिहायचं. एलक्यू असला तर आपल्याला त्याला ॲडिशनली निरुक्ती एक लिहायची. त्याची व्याख्या जी असेल ती व्याख्येचा श्लोक लिहायचा आहे. श्लोकाला आपल्याला अंडरलाईन करू शकता. अंडरलाईन करण्यापेक्षा त्याला बॉक्स करा. त्यानंतर प्रकार जे आहेत, प्रकार व्यवस्थित लिहायचे. एखादी फ्लो चार्ट आहे, डायग्राम आहे, त्या प्रकारामध्ये आपल्याला काढायचे. मुद्दे आहेत, हे मुद्द्यामध्ये तुम्ही जर टेबल पॉसिबल असेल तर टेबल सुद्धा काढू शकता किंवा एक व्यवस्थित मुद्दे आहे त्याला बॉक्स करायचा आहे. त्यानंतर पुढे त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आणि लास्टला यामध्ये 1 ते 2 ओळीमध्ये नेमकं काय आपण बघितलेलं आहे याचा निष्कर्ष म्हणून 1 ते 2 लाईन खाली लिहू शकता. तर हे सगळं आपल्याला एलक्यू मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये काय काय आपल्याला रूल्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायचे. तर पहिल्यांदा तर जे काही आन्सर आहे हे आन्सर आपलं पॉइंट वाईज असलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये पॅराग्राफ सारखं लिहायचं नाहीये. एकाखाली एक, एकाखाली एक अशा पद्धतीचे लिहायचं नाही. पॉइंट वाईज आपल्याला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. बॉक्सेस यूज करायचे आहेत, फ्लो चार्टचा यूज करायचा आहे. त्यानंतर यामध्ये श्लोका यूज करायचे आणि श्लोका लिहिल्यानंतर त्याचा रेफरन्स सुद्धा खाली लिहायचा आहे. त्यानंतर जो काही नवीन क्वेश्चन आहे, नवीन पेजवरती चालू करायचं आहे, हे सगळं आपल्याला माहित असेल. प्रॉपर त्याला नंबरिंग द्यायची आहे, जे की जसं की आता एसीक्यू चालू केलं तर पूर्ण एसीक्यू संपवायचे आहेत. तुम्ही अगोदर एलक्यू चालू करू शकता किंवा एसीक्यू चालू करू शकता. हे तुमच्या मनाने. तुम्हाला जे वाटेल ते योग्य वाटेल ते चालू करू शकता. परंतु जर एलक्यू चालू केले तर हे 4ही एलक्यू लिहा. त्यानंतरच एसीक्यू कडे जा. जर एसीक्यू सुरुवातीला चालू केले तर 8च्या 8 एसीक्यू लिहा. त्यानंतरच एलक्यू कडे जा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट. तर टाइम मॅनेजमेंट खूप जास्त महत्त्वाचा आहे या ठिकाणी. टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झाला पाहिजे. एखादा क्वेश्चन आपल्याला जर येत नसेल, त्यामध्ये जर खूप आठवायचा आपण प्रयत्न करतो तरी सुद्धा आठवत नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी तो स्टॉप करून द्यायचा आहे. त्याला आपण नंतर लिहूया. जेव्हा टाईम असेल तेव्हा लिहायचा आहे. त्या अगोदर आपल्याला जे काही पुढचे क्वेश्चन येणार आहेत, ते आपल्याला अगोदर अटेम्प्ट करायचे आहेत. तर या अशा पद्धतीने आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. एसीक्यूसाठी फिक्स आपण टाईम बघायचा. आता एक क्वेश्चन पेपर आपल्याला लिहून बघायचे की आपल्याला किती वेळ लागत आहे एसीक्यू लिहिण्यासाठी, एलक्यू लिहिण्यासाठी किती वेळ लागत आहे. 4 एलक्यू आपले लिहून झाले पाहिजे, 8 एसीक्यू आपले लिहून झाले पाहिजे. कारण की आपल्याला पेपर तर पूर्ण अटेम्प्ट करायचा आहे आणि एमसीक्यू साठी आपल्याला किती मिनिटं लागू शकतात हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर हे सगळं आपण टाइम मॅनेजमेंट असेल, सर्व जे गोष्टी आहेत ह्या पेपर प्रेझेंटेशन बद्दल बघितलेल्या आहेत. आता खूप मुलांचा अजून एक डाऊट असतो की सर हे पेपर 2 जो आहे हा इंग्लिशमध्ये करू की मराठीमध्ये करू. तर तुम्हाला जो इंग्लिशमध्ये जर वाटत असेल तर इंग्लिशमध्ये करा, मराठीमध्ये जर सोपं वाटत असेल तर मराठीमध्ये करा. परंतु आयडियली जे मुलं मोस्टली फॉलो करतात आणि मी सुद्धा ज्यांना सांगतो की हा पेपर 2 जो आहे हा पेपर 2 इंग्लिशमध्ये करा आणि पेपर 1 मराठीमध्ये करा. कारण त्याचा पेपर 1चं कंटेंट जास्त मराठीमध्ये आहे आणि पेपर 2चं जास्तीत जास्त कंटेंट हे इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ते फॉलो करू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल जर मला इंग्लिश जमतच नाही, मराठीमध्येच करायचं आहे, तर मराठीमध्ये करा बिंदास, नो प्रॉब्लेम. त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त कंटेंट व्यवस्थित लिहा, पेपर व्यवस्थित प्रेझेंट करायचा आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला प्रिपेअर करायच्या आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं पेपर प्रेझेंटेशन बद्दल मी जे काही सांगितलं हे आवडलं असेल. थँक यू सो मच.